माझ्या बांधवांनो आणि भगिनींनो, आज आपण अगदी विश्वास आणि निष्ठा काय असते या विषयावर बोलूया. शिवकालीनचा एक प्रसंग आहे. जेव्हा शिवछत्रपती म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज सुरतेच्या मोहिमेला गेले होते, तेव्हा एकाही मावळ्याला माहीत नव्हतं आपण कशासाठी आणि का चाललोय. पण ज्याच्यानंतर सुरतेवर आपल्या मराठ्यांनी नवा इतिहास घडवला हे सर्वांना ठाऊकच असेल. कारण मावळ्यांना फक्त विश्वास आणि निष्ठा होती. आपल्याला इतका मोठा वारसा, वैचारिक वारसा महाराष्ट्राच्या रूपात मिळालेला आहे. शिवछत्रपती असतील, महापुरुष असतील, क्रांतिकारक असतील, संगीतकार असतील, कवी असतील, लेखक असतील, इतका समाजाला प्रबोधन घडवणारा महाराष्ट्र, देशाला विचार देणारा महाराष्ट्र आज चाचपडत चाललाय. का बरं? कारण आज ना विश्वास राहिलाय, ना निष्ठा राहिली आहे. पदाच्या मोह, राग, लोभ, क्रोध, श्रेष्ठ, कनिष्ठ, स्त्री, पुरुष हे भेद जातीपातीमध्ये तेढ निर्माण करून महाराष्ट्र बकाल होत चाललाय की काय, असा प्रश्न पडतो. बाबांनो, जे विचार आपल्याला आपण जगाला दिले ते आजपर्यंत कोणीच नाही दिले. म्हणूनच आज महाराष्ट्राला राष्ट्र ही पदवी दिली जाते. आज जरी आपण आपल्या मनातले सगळे नकारात्मक बुरुज ढासळून टाकले, तर पुन्हा एकदा आपण शिवतेजाने स्वाभिमानाचं राज्य घडवू शकतो. आणि माझ्या तमाम बांधवांनो आणि भगिनींनो, तुम्ही नुसते जन्माला येतात, मोठी होतात, जगतात आणि मरतात, याला जीवन जगणं म्हणतात नाही. याला काहीही अर्थ नाही. जीवनातला एक काहीतरी आनंद असला पाहिजे, काहीतरी अर्थ असला पाहिजे. आणि तुम्हाला असंच तुमचं जीवन, तुमचे वर्ष वाया घालवायचे असतील तर तुम्हाला तुमचं आयुष्य लक लाभो. पण जरी आपल्या भाषेवर, आपल्या अस्मितेवर, आपल्या परंपरेवर आणि आपल्या इतक्या मोठ्या भव्य दव्य इतिहासावर, आपल्या वैचारिक वारसांवर विश्वास असेल, निष्ठा असेल, तर सकारात्मक बदल घडवण्यासाठी सज्ज व्हा. आणि आपण जे हेल्थ कॅम्पेन राबवलेलं आहे त्याला सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्या आणि सकारात्मक बदल घडवण्यामध्ये तुमचाही हात